सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आता आपल्या सोबत आहेत। ताई नमस्कार। हा नमस्कार। बरं अंजली ताई, आत्ताची जी अपडेट आलेली आहे त्यानुसार शीतल तेजवानीला पुण्यामधल्या केसमध्ये अटक करण्यात आलेली आहे। बराच काळ तुम्ही या संपूर्ण केसचा पाठपुरावा करताय, अनेक मागण्या सुद्धा केलेल्या आहेत। आत्ताचे जे पोलिसांची स्टेप आहे त्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची। तरी आताच्या घटनेला ही जी बाई आहे शीतल तेजवानी, तिची मी जवळजवळ 8 प्रकरणं EOWचे जे ऑफिसर होते मिसाळ नावाचे, त्यांच्याकडे मी सगळ्या विथ कोर्ट ऑर्डर्स आणि त्यांची सातबारा सकट सगळी माहिती पाठवली होती। तर याच्यात ती बाई म्हणजे रेग्युलर, आपण ज्याला हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणतो ना, तशी होती। आता या प्रकरणात अगदी थेट 30 डिसेंबर 2024 पासन यांनी इतके उठाठेव केलेत, ज्याच्यात मार्च मधल्या काही गोष्टी, त्याच्यात केलेला फ्रॉड, LOI साठी सबमिट केलेले डॉक्युमेंट, हे सगळं इतकं खराब, इतकं वाईट आहे की म्हणजे बघून एखाद्याला शॉक बसेल। इतके फ्रॉड केले आणि यात अमेडिया कंपनीचा सुद्धा इतकाच सहभाग आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठा आहे। तर त्यांनी तर थेट पोझिशन पर्यंत मजल मारली होती। तर आताच्या घटनेला यांना अटक झाल्यानंतर दुसरं म्हणजे FIR मध्ये करेक्शन करून अमेडिया एंटरप्राइजेस LLC याच्यावर तो FIR झाला पाहिजे, ज्याच्यात दोन्ही पार्टनर्स पार्थ आणि दिग्विजय दोघांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि या व्यतिरिक्त कलेक्टर डुडी, जे पुण्याचे कलेक्टर आहेत, यांना याची पूर्ण कल्पना 16 जून पासून होती की ही जमीन विकली गेलेली आहे आणि हे तिथल्या पालकमंत्र्यांना माहित नाही, असं होऊच शकत नाही। तर मला असं वाटतं आता तरी अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। आताच्या घटनेला मला असं वाटतं शीतल तेजवानींनी बाकीचं सगळं तिच्या तोंडून वधवून घेण्याआधी अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। बरं, विजय कुंभार सरांचं असं म्हणणं आहे की अधिवेशन येतंय, हिवाळी अधिवेशन, आणि त्या अनुषंगानं फक्त दाखवण्यासाठी केलेली ही कारवाई आहे। तर अंजली दमानिया ताई म्हणतात की अजित पवारांनी आता तरी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, जेणेकरून ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे चौकशीची ती निपक्षपातीप्रमाणे आणि कोणताही दबाव न येता पूर्ण होईल। विजय सर आणि अंजली ताई, खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया स्पष्ट केली त्याबद्दल। तर पुण्यामधल्या मुंढवामधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची अपडेट। या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये जे विक्रेते होते जमिनीचे, ज्यांच्या कंपनीमार्फत या जमिनीची विक्री करण्यात आली, त्या शीतल तेजवानींना पुणे पोलिसांनी आता अटक केलेली आहे। शीतल तेजवानींची अटक ही या प्रकरणातली एक मोठी घडामोड मानली जाते।